तर मित्रांनो, आज मी दुधाचे पेढे बनवायचा प्रयत्न केला. दूध छान आटवलं, साखर घातली, पण शेवटी पेढे वळतच नव्हते. मग काय, हार न मानता एक छोटासा ट्विस्ट केला. तेच मिश्रण छान एका डिश मध्ये पसरून सेट होऊन दिलं आणि बघता बघता एक नवीनच स्वीट डिश तयार झाली. कधी कधी फेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण गावाकडचा एक सुंदर आणि नैसर्गिक असा अनुभव पाहणार आहोत. गायांचं ताजं दूध काढणं आणि त्याचबरोबर जाणून घेऊया दुधामध्ये काय काय गुणधर्म असतात आणि ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. सर्वप्रथम आपण गाय स्वच्छ करून घेतो. तिचे पाय आणि थन स्वच्छ पाण्याने धुवून घेतो, कारण स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. गायला शांत ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण ती शांत असलेलं तरच दूध व्यवस्थित निघतं. आता आपण दूध काढायला सुरुवात करतो. हळूहळू हाताने हे बघा मित्रांनो, किती ताजं आणि फेसाळ दूध येत आहे. हेच खरं नैसर्गिक दूध आहे. गाईचं दूध काढताना घाई करू नये. हळू आवाज आणि प्रेमाने केलं की जास्त दूध मिळतं. आता पाहूया दुधामध्ये काय काय असतं. मुद्दे सांग. दुधामध्ये असतं प्रोटीन, शरीर मजबूत बनवतं. कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्त्वाचं असतं. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषायला मदत. फॅट शरीराला ऊर्जा देतो. लॅक्टोज नैसर्गिक साखर म्हणजेच दूध हे पूर्ण आहार आहे. दूध पिण्याचे खूप फायदे आहेत. एक हाड मजबूत होतात, शरीराला ताकद मिळते, लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम, त्वचा आणि केसांसाठी चांगलं असतं, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. दररोज 1 ग्लास दूध प्यायलं तर शरीर तंदुरुस्त राहतं. शहरात असं ताजं दूध मिळणं खूप कठीण आहे, पण गावात अजूनही नैसर्गिक पद्धतीने सगळं होतं. हा अनुभव खूप खास असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा गावाकडच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण काढलेलं तेलात टाकून तापायला ठेवूया. हळूहळू दूध गरम होतंय आणि बघा किती छान वास येतोय. ताज्या दुधाचा, अगदी शुद्ध आणि घरगुती. आता बघा दुधाला छान उकळी आली आहे. किती सुंदर फेस वर आला आहे. असं उकळलेलं दूध खूपच हेल्दी असतं. आता आपण
चुलीवरचा जाळ करून ते दूध छान आटवायला ठेवूया. हळूहळू आटल्यावर याची चव अजून वाढते. मधून मधून असं हलवत राहायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही. आणि बघा आता हळूहळू घट्ट होत असं आटवलेलं दूध पेढे पुढे खूप गोष्टींसाठी वापरता येतं, जसं की पेढे, बासुंदी किंवा गोड पदार्थ. तर मंडळी, मी आज तुम्हाला दुधापासून पेढे बनवून दाखवणार आहे. तर बघा मंडळी, आपलं दूध छान आटून तयार. पुढे यापासून तर ही रेसिपी थोडी फेल झाली. हो मित्रांनो, मी पेढे बनवायचा प्रयत्न केला पण पेढे वळताच आले नाहीत. पण जसं म्हणतात ना, कधी कधी चुकांमधूनच काहीतरी छान तयार होतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण दूध घेतलं होतं आणि ते चांगलं आटवून घेतलं. हळूहळू दूध घट्ट होत गेलं आणि मला वाटलं आता मस्त पेढे तयार होतील. मी खूप एक्साइट होते कारण पहिल्यांदाच इतकं छान दूध आटलं होतं. पण मित्रांनो, इथूनच प्रॉब्लेम सुरू झाला. जेव्हा मी पेढे वळायला गेले ते काही केल्या वळतच नव्हते. कधी खूप सैल होत होती, कधी हाताला चिटकत होते. मी खूप वेळ ट्राय केलं पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा मला थोडं वाईट वाटलं की एवढी मेहनत घेतली आणि पेढेच नाही झाले. पण मग विचार केला, चला काहीतरी वेगळं करूया. मग मी काय केलं, ते मिश्रण एका डिशमध्ये छान पसरून घेतलं. वळून थोडं साजूक तूप लावलं आणि थोडं ड्रायफ्रूट टाकलं. आणि मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही एकदम मस्त मिठाई तयार झाली. पेढे नाही झाले पण एकदम टेस्टी स्वीट डिश बनली. घरच्यांनी खाल्ली आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मित्रांनो, खरंच सांगते, आजची रेसिपी चुकली पण मी तुम्हाला खोटं दाखवणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ तसाच तुमच्या समोर ठेवते आहे. मित्रांनो, माफ करा, रेसिपी चुकली पण एक नवीन मिठाई नक्की तयार झाली. तुम्हाला काय वाटतं, ही मिठाई तुम्ही ट्राय करणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज जर तुमच्याकडे काही टिप्स असतील छान झालंय. तर मित्रांनो, अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि पुढल्या व्हिडिओसाठी वेट करा. थँक्यू. धन्यवाद.